काका आणि मिर्झा सलीम बेगलास विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. ग्रामपंचायत पठार हे आमचे सरदार आहेत आणि मुस्लिम सरदार आमच्या बरोबर असणारे कायमस्वरूपी. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. याची प्रचंड भयावह परिस्थिती जिजाऊ कर्तव्य दक्ष आणि आता धडाडीने खूप चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी योजना राबवणार आहे आणि गुंडाला व्यसन बसवणारे आमचे धडाडीचे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त प्रवीण कुमार साहेब पवार साहेब यांच्या हस्ते आज आपण या ठिकाणी आरती केलेली आहे. त्यांचं आपण छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह समितीने जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये गेल्या 8 वर्षापासून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र पारायण सप्ताह हा दरवर्षी होत असतो. कारण की आणि ही जी समिती आहे ज्याच्यामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्या शहरातील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्रकारच्या शाळेतील म्हणजे मुस्लिम असतील, हिंदू असतील, पंजाबी असतील, उर्दू असतील, सर्व शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. आज या ठिकाणी डॉक्टर प्राध्यापक चंद्रकांत फराड सरांनी दिलेले जे छत्रपती कोणाचे हे पुस्तक आपण मला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप पहिलं वाक्य आहे, त्याच्यामध्ये वाचा शिवचरित्र वाचेल राष्ट्राचे चारित्र. कारण की हे वाक्य एवढं प्रभावी आहे, कारण की महाराजांना आपण समजलो, महाराजांना आपण जाणलो आणि महाराजांच्या मार्गदर्शनाप्रकारे आपण जर आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या राष्ट्रामध्ये काम केलं तर निश्चितच मला असं वाटतं की आपलं राष्ट्र हे खूप भव्य दिव्य आणि एक मोठं असं आदर्श राष्ट्र म्हणून प्रगतीला येईल. कारण की आज महाराजांचं चरित्र सगळ्यांनी जाणण्याची गरज आहे. अशाच प्रकारच्या पारायणातून या सर्व मुलांना महाराजांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा शूरपणा, त्यांचे सर्व जे गुण आहेत त्याची जाणीव होत आहे. आणि मला आनंद आहे की या 8व्या वर्षामध्ये जवळपास 45,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या या सर्व कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, स्वराज्य के शूर शिपाई. महाराजांनी ज्या प्रकारे सर्व 18 पगड जाती एकत्र करून स्वतःचं सैन्य उभारलं होतं आणि रयतेचं राज्य आणलेलं होतं, त्या प्रकारे आपण एक नागरिक म्हणून या देशाच्या प्रती आपले जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे आणि योग्य प्रकारे पार पाडू अशी प्रतिज्ञा आज या ठिकाणी घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून क्रांती चौकामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण होत आहे आणि आजपर्यंत जवळपास 45,000 विद्यार्थी विद्यार्थिनी, ज्याच्यामध्ये शीख विद्यार्थी, उर्दू शाळेतील विद्यार्थी, मराठी शाळेतले, इंग्रजी शाळेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतात. हे निश्चितच फार अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. महाराजांनी ज्या प्रकारे 18 पगड जातींना एकत्र करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांचं सैन्य रचलं होतं आणि रयतेचं राज्य स्थापन केलेलं होतं. ती शिकवण महाराजांची ही सर्व विद्यार्थ्यांना पारायणाच्या वाचनातून त्यांचे चरित्र कळत आहे. निश्चितच हे ह्या विद्यार्थ्यांना अशा वाचनातून आपले जे देशाचे नागरिक आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या, राज्याच्या, शहराचं आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करतील आणि आज चांगले नागरिक म्हणून भविष्यामध्ये कार्यरत राहतील. निश्चितच महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे
लोकांचं करता जे राज्य स्थापन केलं आणि लोकांच्या करता चालवलं, त्या प्रकारे नागरिकांनी त्यांचा आदर्श घेऊन आपलं जीवनामध्ये त्यांनी त्यांचं कर्तृत्व आहे देशाप्रती, आपल्या राज्याप्रती, आपल्या समाजाप्रती, त्या प्रकारे सगळ्यांनी वागावं हीच एक सगळ्यांना एक आव्हान आहे. आणि त्यांचे चरित्र वाचन करावं, संभाजी महाराजांचं चरित्र त्यांनी वाचन करावं आणि चरित्रामधून ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांच्या आदर्शप्रद गोष्टी आहेत, त्याचा अंगीकार करावा.